तर बघा आज बघू शकते आपण असे मस्त बघा हे बनवणार आहे वांग्याचं भरीत. आणि बघा मस्त असे 1/2 किलो वांगे आहेत. पण चला बोललं भाजी बनवून कंटाळा आला, त्यापेक्षा आपण आज त्याला मस्त असे याचं वांग्याचं मस्त असं भरीत बनवूया एकदम भारी. तर बघू शकता की ते मस्त असे वांगे आहेत, हिरवेगार आहे यावर का वांगे किती छान आहे. चला आपण वांगे मस्त असे भाजून घेऊया बघा. तर बघा मी असे मस्त याच्यावर गॅस पेटवलेले आहे. मी तर तसे मी सगळे वांगे ठेवून घेणार आहे बघा. तर बघा बघू शकताय मस्त असे मी वांगे सगळे असे भाजून घेणार आहे. तर वांग्याची भाजी वांग बनवून आपल्याला कंटाळ आल्यामुळे आपण आज मस्त असे वांगे भाजून घेणार आहे. छान असं मस्त आपण भरीत बनवूया बघा आता. तर बघा मी असे गॅसवर असं वांगे भाजायला ठेवलेले आहेत. आणि असेच आपण सगळे वांगे उलटे असे करून घेणार आहे. दोन्ही बाजून आपण वांगे छान असे भाजून घेणार आहे. तर बघा हे बघा असे मस्त आपण वांगे भाजून घेऊया. तर बघा बघू शकता मी असे चिमट्याने वांगे असे मस्त असे वर खाली करून घेणार आहे बघा. असे बघा वांगे सगळे असे भाजून घेणार आहे. तर बघा कसे असे उलटे पालटे करून घेतलेले आहेत आपण वांगे. हे बघा असे मस्त आपण भाजून घेणार आहे बघा गॅसवरती. तर बघा थोडे भाजलेले आहेत, अजून भाजायचे बाकी आहेत वांगे. त्यामुळे आपण बघा असे मस्त खूपच छान होते बरं का असे वांगे भाजून वगैरे असे भरीत बनवलं ना तर खूप छान होते. आणि सुकट जर टाकून बनवलं ना तर अजूनच भारी होते वांग. आता माझ्याकडे काय सुकट वगैरे नाही आहे, त्यामुळे मी आपल्या साधं जसं मिरच्यामध्ये बनवणार आहेत. हे बघा बघू शकता आपले वांगे कसे भाजलेले आहेत. तर चला आपण सगळेच भाजून घेऊया, दाखवू नंतर. पण असे मस्त वांगे भाजून झालेले आहेत आणि काढून घेतलेले आहे. थोडे थंडे पण झालेले आहे बघा. आता मी सगळे असं वरचं काढून घेणार आहे याच्यावर. तर बघू शकताय तुम्ही. तर हे बघा मी असं काढून घेणार आहे सगळं. तर असं वांग्याचं मी सगळं असं काढून घेतलेलं आहे. तर असं मी एकदा काढून घेतलेले. तर असं देठ काढून हे सगळं असं निघून जाते बरं का. बघा असं सगळं निघून जात असते, हे एकदम असं निघून जाते बघा. तर बघा मी सगळे असं मस्त काढून घेतलेले आहेत. पण जे नाही निघले ना ते असे चाकूनं काढायचे. हे बघा सगळं असं निघून जाते. आणि थोडं आपल्याला राहू द्यायचे बरं काय, सगळं असे काढायचं नाही आहे काय. तर हे बघा तिथे असे मस्त आपले वांग्याचे सालटं पण असे निघलेले आहेत. तर आपण चला आता बघूया किडकं वांग असते ना किडकं. तर आपण बघूया बघा किडकं आपला वांगा अजिबात नाही आहे. मग किती मस्त असं वांगे होतं. तर बघा बघू शकता एक पण किडकं नाही. तर बघा एक पण आपलं असं वांग किडकं वगैरे काहीच नाही आहे ना. तर किडके वांगे निघतात ना, त्यामुळे मी असं बघा सगळं स्वच्छ असं मस्त हे करून चेक करून घेतलेले. वांग बिलकुल पण किडके नाही, काही नाही.
तर बघा अजिबात खिडकं वांगं नाही आहे, एवढे मस्त असे वांगे निघलेले आहेत. तर इथं बघा मी असे शेंगदाणे आहे भाजून घेतलेले, मिरच्या भाजून घेतलेल्या, लसूण पण भाजून घेतलेले आहे. तर आपण चला ते थोडंसं कुटून घेऊया बारीक. तर बघा बघू शकते मी असं मस्त आबडधोबड वाटून घेतलेले, काय बारीक पण जास्त मी कुटून घेतलेले नाही आहे. तर बघा, आणि बघा हे पण असं थोडं कुटून घ्यायचं आहे बघा. त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. चला आपण हे बारीक करून घेऊया बघा. तर मी बघा हे इथं पण मस्त असं कुटून घेतलेलं आहे वांग. चला आपण फोडणी देऊन घेऊया आता. तर बघा इथं मी कढाई ठेवलेली आहे. कढाई थोडंसं भजी तळलेलं तेल आहे बघा आपलं. चला आपण टाकून देऊ. तर बघा बघू शकते असं मस्त आपलं वांग्याचं भरीत कसे मिरच्या त्या छान असं फ्राय करून घेतलेले आहे आपण. हे बघा तरी बघा आपण इथंच असं वांगे टाकून घेऊया सगळे. याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे. तर बघा बघू शकते आपलं मस्त वांग्याचं भरीत खूपच छान झालेलं आहे. तर बघा आपण आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. 5 मिनिटं झालेलं आहे. आपण घेऊया काढून. बघा कसं वाटलं वांग्याचं भरीत, नक्की कमेंटमध्ये सांगा.